नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, जिल्हाधिकारी म्हणजे काय किंवा मुख्याधिकारी म्हणजे काय, पालिकेचा आयुक्त म्हणजे काय? आता जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचा अधिकारी असं त्याचा समानार्थी शब्द किंवा त्याचा अर्थ असाच निघतो. अर्थ पण त्यातून असाच होतो की जिल्ह्याचा अधिकारी म्हणजे जिल्ह्याचा प्रमुख. परंतु खरंच तो अधिकारी म्हणजे कुणाचा अधिकारी असतो? जिल्हाधिकारी हा बॉस कुणाचा असतो? अधिकारी कुणाचा असतो? तर तो जनतेचा बॉस नसतो. जनतेचा बॉस कुणी असू शकत नाही. लोकशाही देशामध्ये जनता हीच बॉस आहे, ह्या सर्वांची बॉस आहे. म्हणजे जिल्हाधिकारी असो, महापालिकेचा आयुक्त असो, मुख्याधिकारी असो किंवा पंतप्रधान असो, ह्यांची बॉस ही जनता हीच आहे. यांची मालक म्हणजे जनता. लोकशाहीमध्ये जनता ही मालक असते आणि बाकी सर्व शासक प्रशासक, जे शासन व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था ही सेवकांमध्ये मोडते. ती सेवक असते. म्हणजे सर्व लोकप्रतिनिधी आणि अगदी पंतप्रधानांपर्यंत जे लोकप्रतिनिधी म्हणजे आणि सर्व शासकीय कर्मचारी, मग त्यामध्ये अगदी चतुर्थ श्रेणीपासून जिल्हाधिकाऱ्यांपासून अगदी मुख्यमंत्र्यांचे आयुक्त सचिव ह्यांच्यापर्यंत सर्वजण हे जनतेचे सेवक असतात, मालक नसतात. आता मग जिल्हाधिकारी, समजा कुठे जिल्हाधिकारी येणार आहेत, कुठल्या कार्यालयामध्ये येणार आहेत, तर त्या समजा जिल्हाधिकाऱ्यांची आता एक साधारणपणे महिन्यातून एकदा वगैरे अशी प्रत्येक तालुक्याला, कारण जिल्ह्यामध्ये साधारणपणे 7, 8, 10 तालुके असतात. मग प्रत्येक दिवस त्यांची कोणता ना कोणता दिवस ठरलेला असतो महिन्यातला. मग तेव्हा तिथलं समजा नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत ह्या शहरातली किंवा त्या शहरातली तहसीलदार कचेरी, ही सगळीकडे ते भेट देणार असतात. सार्वजनिक बांधकाम कार्यालय असेल, कारण ते जिल्ह्याचे अधिकारी आहेत. म्हणजे त्यांच्या हाताखाली हे जे नेमलेले अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, त्यांच्याकडून काम योग्य तऱ्हेने होतं आहे की नाही, जनतेची सेवा, जनतेची कामं योग्य प्रकारे होते आहेत की नाही, हे बघण्याकरता, पाहण्याकरता, ह्याची खात्री करण्याकरता म्हणून जिल्हाधिकारी फेरी मारत असतात, भेट देत असतात. प्रत्येक कार्यालयाला भेट देत असतात. ती प्रत्येक कार्यालयाकडनं अहवाल मागवत असतात, रिपोर्ट मागवत असतात. ते का तर जनतेचं काम होतं आहे की नाही बघण्याकरता. आणि ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली असते. म्हणून तर जिल्हाधिकारी असं त्याचं जे नामकरण त्याचं पदाचं केलेलं आहे, ते जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रमुख, जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा अधिकारी. तो जनतेचा अधिकारी नाही आहे. जनतेचा अधिकारी कसा होऊ शकेल? लोकशाहीमध्ये जनतेला अधिकारी कधीही नसतो, जनतेचा बॉस कधीही नसतो. याच्याकडून जनता हीच बॉस असते, जनता हीच मालक असते. जनते ही एक यंत्रणा आहे. तहसीलदाराकडून किंवा तलाठीकडून, सेवकाकडून तो अहवाल हा तहसीलदारांच्या मार्फत, पंचायत समितीच्या मार्फत हा जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जातो आणि जिल्हाधिकाऱ्याकडून तो राज्याच्या मंत्रालयापर्यंत जातो. मंत्रालयाकडून तो दिल्लीला केंद्रापर्यंत जातो, गृह खात्यापर्यंत जातो. अशी रचना आहे. ही अशी रचना आहे, गल्ली ते दिल्ली अशी ही एक यंत्रणा रचना निर्माण केलेली आहे. नाहीतर सामान्य माणसाचे जे हाल आहे, सामान्य माणसाची स्थिती आहे, सामान्य माणसाची कामं आहे, ती होत आहेत की नाही किंवा काय स्थिती आहे नेमकी, ती कळणार कशी? वरपर्यंत अहवाल जाणार कसा? वरपर्यंत बातमी, माहिती पोचणार कशी? यासाठी निर्माण केलेली यंत्रणा आहे. आणि सामान्य पातळीवर किंबहुना गाव पातळीवर, तालुका पातळीवर कामं होत आहेत की नाही हे पाहण्यासाठी ही एक यंत्रणा आहे. ते जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रमुख असतो. तो कुणाचा प्रमुख? कर्मचाऱ्यांचा प्रमुख. त्याच्या हाताखाली नेमलेले सगळे कर्मचारी आहेत. त्या म्हणजे प्रत्येक खात्यातले कर्मचारी, त्या खात्यातल्या प्रमुखांचा जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर हे प्रमुखच आहेत. त्यामुळे हे काम योग्य तऱ्हेने शासनाने योजून दिलेलं काम योग्य प्रकारे, किंवा कोणत्या सवलती असतील, कोणत्या वरून येणारे योजना असतील, निधी असेल, मदत असेल,
आणखी नेहमीची कामं असतील, नित्यकर्म काही असतात, ही नेहमी असतातच कामं, तर ही सगळी कामं योग्य प्रकारे होत आहेत की नाही ह्यासाठी पाहण्याकरता नेमलेला अधिकारी तो जिल्हाधिकारी. त्यामुळे जेव्हा हे कर्मचारी काय करतात, वातावरण निर्मिती करत असतात की जिल्हाधिकारी साहेब येणार, जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर साहेब येणार आहे, जिल्हाधिकारी येणार आहे, त्यामुळे साफसफाई, त्यामुळे स्वच्छता मोहीम. त्यामुळे तो प्रश्न असतो, त्यांचा मुद्दा असतो की कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे गालबोट लागता कामा नये. कारण जिल्हाधिकारी शेवटी शेरा मारू शकतात, कोणत्याही रिपोर्ट देऊ शकतात, पण मग जनतेमध्ये घबराट का निर्माण होते, ती खरं होण्याचं काम नाही आहे. कारण काही नाही आहे. उदाहरणार्थ एखाद्या ग्रामपंचायतीला किंवा नगर परिषदेला जेव्हा जिल्हाधिकारी भेट देणार असतात तेव्हा त्या सदस्यांचा हा काही संबंध नसतो. सदस्यांचे बॉस जिल्हाधिकारी ठरत नाहीत. ग्रामपंचायत सदस्य असेल, सरपंच असेल, यांचे बॉस जिल्हाधिकारी नसतातच. तर त्या ग्रामपंचायतीमध्ये, त्या नगरपंचायतीमध्ये, त्या नगर परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बॉस, कर्मचाऱ्यांचे अधिकारी हे जिल्हाधिकारी आहेत. ग्रामपंचायती किंवा नगरपंचायतीचे सदस्य असतात, किंबहुना नगरसेवक असतात, किंबहुना नगराध्यक्ष असतात, त्यांना बॉस नसतो. कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना बॉस जनता असते. जनता ही त्यांची मालक आहे. ते जनतेचे सेवक आहेत. ते कोणाच्या अंकित राहणार नाही आहे. जनता त्यांची मालक आहे. ते जिल्हाधिकारी सांगतील तसं काम ते करणार नाही आहेत. तर जनतेचे सेवक आहेत ते. मग जिल्हाधिकारी काय करतात, तर जिल्हाधिकारी या नगर परिषदेला, नगरपंचायतीला, ग्रामपंचायतीला भेट देऊन शासनाने ज्या योजना पाठवलेल्या असतात, दिल्लीपासून ते मंत्रालयापासून राज्य सरकार, केंद्र सरकार पुरस्कृत अशा योजना आहेत, त्या योजनांची अंमलबजावणी नीट होते आहे की नाही, मदत नीट पोचते आहे की नाही, ह्या सगळ्याची पाहणी करण्याकरिता हे भेट देत असतात. काम कसं चाललंय, योग्य प्रकारे काम चाललंय की नाही, त्यात पारदर्शीपणा आहे की नाही, वक्तशीरपणा आहे की नाही, ते शिस्तबद्धपणा आहे की नाही, हे सगळं पाहण्याकरता त्यांची शासनाने खास नियुक्ती केलेली आहे. ही पदं खास निर्माण केलेली आहेत. आणि त्याकरताच केवळ मुख्याधिकारी असेल. मुख्याधिकारी म्हणजे काय, तर शहराला जनतेला मुख्याधिकारी कसा असेल, लोकशाही देशामध्ये जनता हीच मालक आहे, जनता हीच बॉस आहे. बॉसला बॉस कधी असतो का, कधीही नसतो. तोच अंतिम मालक असतो. त्यामुळे एखाद्या नगरपंचायतीचा मुख्याधिकारी, नगरपालिकेचा आयुक्त हा जसा त्या फक्त त्या कर्मचाऱ्यांचा प्रमुख असतो. कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेण्याकरता त्याची नियुक्ती झालेली असते. तो शहराचा किंवा शहरातील जनतेचा प्रमुख नाही. तर त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा, अधिकारी वर्गाचे ते प्रमुख आहेत, म्हणून त्यांना जिल्हाधिकारी म्हणतात. मंडळी, यावर आपलं काय मत आहे, आपण जरूर अभिप्राय नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.